एक अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। ही घटना ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। ही धक्कादायक घटना जळगाव येथून समोर आली आहे। अयोध्यानगर परिसरातील एका शाळेत शिक्षक असलेले भरत पाटील हे रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत राहत होते। त्यांची 12 वर्षाची मुलगी पद्मश्री उर्फ परी ही ओरिओन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। ती अभ्यासात देखील हुशार होती। घटनेच्या दिवशी त्यांची 12 वर्षाची मुलगी पद्मश्री उर्फ परी ही मोबाईल खेळत बसली होती। त्यानंतर पद्मश्री खूप वेळ मोबाईल खेळत असल्याने तिच्या आईने तिच्या जवळून मोबाईल हिसकावून घेतला। त्यानंतर रागाच्या भरात पद्मश्री ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली व अत्यंत भयानक असं पाऊल उचललं। बराच वेळ झाला तरी परी खाली न आल्याने कुटुंबीय खोलीकडे गेले। दरवाजा ठोठावून देखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला। त्यावेळी त्यांनी जे दृश्य बघितलं ते पाहून तिचे संपूर्ण कुटुंबीय हादरून गेले। रागाच्या भरात पद्मश्री हिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील झोक्याच्या कडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला आणि आपले जीवन कायमचे संपवले। ही घटना पाहून कुटुंबियांना एकच धक्का बसला। त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले। यावेळी पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। रागाच्या भरात या चिमुकलेने असं धक्कादायक पाऊल उचलल्याने तिच्या संपूर्ण कुटुंबावर अवघा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। रागाच्या भरात कोण काय करील याचा काही नेम नाही। मोबाईलसाठी या चिमुकलेने आपले जीवन कायमचे संपवले। त्यामुळे आपल्या मुलांवर लक्ष ठेवा। त्यांना मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ देऊ नका। तुमची एक चूक ही त्यांचं आयुष्य बर्बाद करू शकते। त्यामुळे आपल्या मुलांची व आपली काळजी घ्या व सुरक्षित राहा। व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।